तुम्ही नाशिकमधला कॉर्पोरेट जिहाद विसरला नसाल अशी अपेक्षा आहे। नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद्यांमधला एक महत्त्वाचा चेहरा म्हणजे निदा खान। या निदाचं एक व्हॉट्सॲप चॅट पोलिसांच्या हातात लागलं आणि आता ते तिला गोत्यात आणणारं ठरलंय। आणि यामुळेच उकल होतीये की टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या आडून धर्मांतरणाचं रॅकेट चालवणारी निदा खान सापडली कशी। नमस्कार, मी प्रसाद काथे। या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। निदा खान ही नाशकातून सध्या आपल्या जामिनाच्यासाठी सुटकेचे हर तऱ्हेने प्रयत्न करते आहे। संभाजीनगरातून ती हाती लागली आणि ती हाती लागल्याच्या नंतर आत्तापर्यंत तरी पोलिसांच्या ताब्यात आहे। निदा खान सापडली ती संभाजीनगरमध्ये MIMच्या नगरसेवकाच्या वास्तूमध्ये ती लपून बसली होती। पोलिसांनी तिला पकडून न्यायालयामध्ये हजर केलं आणि तिचा ताबा मिळवला। त्यानंतर अनेक सुनावण्यांमध्ये निदाचा कॉर्पोरेट जिहादमधला सहभाग दाखवण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत। एकदा आपण आठवून तरी पाहूया की ही निदा खान आहे तरी कोण। नाशिकच्या TCS धर्मांतरण प्रकरणामधल्या 8 आरोपींपैकी एक आहे निदा खान। धर्मांतरणाच्या कटाची निदा मास्टरमाइंड आहे असा पोलिसांना संशय आहे। निदा मूळची नाशिकची आहे। ती कॉमर्स या शाखेमधून पदवी प्राप्त विद्यार्थिनी आहे। गेल्या काही महिन्यांपासून MBAचं दूरस्थ शिक्षण निदा खान घेत होती। डिसेंबर 2021 मध्ये नाशिकच्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या कॉल सेंटरमध्ये निदा खाननं आपली नोकरी सुरू केली आणि तिथेच निदानं आपल्या धर्मांतरणाच्या साठीच्या आवश्यक त्या जाळ्या टाकण्याच्या कार्यक्रमाला हाती घेतलं। ती HR होती असा प्रचार झाला, मात्र तसं काहीच नव्हतं। 2022 ते 2026 पर्यंत निदा तिच्या कार्यालयात धर्मांतरणाचं रॅकेट चालवत होती असा आरोप आहे। निदाचं गेल्या वर्षी लग्न झालं एजाज याच्या सोबत। काही आठवड्यांपूर्वी ती एजाज सोबत मुंबईमध्ये स्थायिक झाली अशी माहिती पोलिसांना कुटुंबियांनी दिली आहे। या निदा खानला अटक झाल्याच्या नंतर राजकारण चांगलंच तापलं होतं, हेही तुम्हाला आठवत असेल। हमको पूरा यकीन है कि अदालत इंसाफ करेगा इंशाअल्लाह, और ये इस बच्ची को बेकसूर करार देगा। जो भी ये इल्जाम लगा रहे वो सिर्फ एक नफरत की बुनियाद पर इल्जाम लगा रहे, और हमको यकीन है कि अब वो बच्ची गिरफ्तार हो चुकी है और इंशाअल्लाह जुडिशियल प्रोसेस अपना काम करेगा और जो भी कानून से होगा वो आपके सामने आएगा। मगर इसको किसी पार्टी से जोड़ना सरासर गलत है। निदा खानचं व्हॉट्सॲप चॅट पोलिसांच्या हाती लागलंय। निदा खाननं नवऱ्याशी केलेलं संभाषण हे त्यामध्ये नमूद होतं। यामुळे आपल्याला लक्षात घ्यायला लागेल की निदा खान हिच्या मोबाईलमधून व्हॉट्सॲप चॅट मिळवण्यासाठी पोलिसांना आवश्यक ते सहकार्य मिळालंय। आपण पाहतोय आता की निदा खानचं व्हॉट्सॲप चॅट आहे तरी काय। निदा आपल्या नवऱ्याला म्हणजेच एजाजला मेसेज करते। तिचा पहिला मेसेज असतो की ती हानिया सोबत फिरायला जाते। एजाज विचारतो ही हानिया आहे तरी कोण। ती नवऱ्याला म्हणते तुम्ही विसरलात। नवरा सांगतो की नाही, त्याला आठवत नाही, सांग ही हानिया आहे तरी कोण। त्यानंतर निदा खानचं उत्तर येतं। निदा सांगते त्यानंतर निदा खानचं उत्तर येतं की ती कन्व्हर्ट झालेली मुलगी तीच हानिया आहे। थोडक्यात या व्हॉट्सॲप चॅटच्या माध्यमातून निदा खान कशा पद्धतीने धर्मांतरणाला प्रोत्साहन देत होती ते उघड झालंय आणि निदा खानच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या प्रत्येकाचेच दात घशात गेलेत असं आत्ता तरी म्हणता येईल। तुर्तास इतकंच। आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र।